आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोक्कात आरोपपत्रानंतर सहज जामीन मिळत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे. हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार. आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली. मेडिकल दरम्यान वाल्मिक कराडचा ईसीजी काढण्यात आला. कराडच्या वैद्यकीय तपासणीनंतर जेलमध्ये आणलं जाणार. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक. कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी परळीत बंद, तर एका समर्थकाकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतायत. आरोपी कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, तर मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कराडच्या पत्नीची भूमिका. धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहात. तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा. मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. कट कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी. देशमुख भूमिकेवर ठाम. बीडची हत्या माणुसकीला काळं फासणारी घटना. कोणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करतायत. चौकशीत नावं येणार, त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे. शरद पवारांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम. कायद्याच्या कचाट्यात जे कोणी सापडतील त्यांना सोडलं जाणार नाही. वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये नायलॉन मांजानं एकाचा बळी. 23 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. तर नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नागपुरातील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद.